सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे, कारण आयुष्य हे एकदाच भेटतं आणि ते खूप मजेने जगायला पाहिजे. तर बऱ्याच त्यांची रिक्वेस्ट होती की ताई तुम्ही जे मुकुट आहे ना ते आम्हाला शिकवा, कारण आम्हालाही घरी जर बनवायचं असेल, आम्ही आणू शकत नाही, तर घरी कसं बनवायचं. तर बघा तुमच्याकडे ही जी पट्टी आहे ना पांढऱ्या कलरची, याला बक्रम म्हणतात. ते इझिली तुम्हाला दुकानामध्ये भेटून जाईल. आता तुम्ही घरच्या घरी बनवताय ना, तर हे थोडं कमी रेटवालं स्वस्तवालं आणलं तरी चालेल. तर हे बक्रम घ्यायचं आणि इथे जे मुकुट दाखवते ना मी ते आहे 5 इंच मूर्तीसाठी. आता 5 इंच मूर्तीचं 80% स्वामींचं जे डोक्याचं माप आहे ना ते 3 येतं. तर आता 3 माप असेल तर तुम्ही ते 4 घ्यायचं आहे, कारण जेव्हा आपण ते फोल्ड करतो ना, फोल्डमध्ये 1 इंच जातं त्यामुळे. त्यानंतर दाखवल्याप्रमाणे एक पेनाने आहे ना असा आकार करून घ्यायचा. तो आकार केल्यामुळे आहे ना तुम्हाला कटिंग करायला इझी पडतं. तर हे असं पेनाने तुम्ही किंवा पेन्सिलने किंवा तुमच्याकडे चॉक असेल तर ते, किंवा तुमच्याकडे बक्रम नसेल ना तर तुम्ही पुठ्ठ्याच्या साहाय्यानेही बनवू शकतात. जे अगदी घरी बनवणारे त्यांच्यासाठी सांगते. तर बघा असं हे आकार जो आपण घेतला आहे ना तो त्याप्रमाणे कट करून घ्यायचा. बघा असा काहीसा आकार येतो. आता हे माझं कामच आहे म्हणून मला क्वालिटीचं खूप लक्ष द्यावं लागतं. म्हणून हे जे बक्रम आहे ना हे थोडं महागातलं आहे. याच्यामध्ये 15 रुपये मीटरपासून ते अक्षरशः 200 रुपये मीटरपर्यंत भेटतं, तुम्ही ज्या क्वालिटीचं घेणार त्यावर. त्यानंतर एकदम अर्धा सेंटीमीटरपेक्षा पण कमी असं उभं मापायला पाहिजे. असा काहीसा जेव्हा आकार येतो ना तेव्हा ज्या कलरचं तुम्हाला मुकुट बनवायचं ना तो कपडा घ्यायचा. आता इथे मी वेल्वेटपासून बनवून दाखवते. तर आणि हे 700 ग्लू भेटतं तुम्हाला, स्टेशनरीच्या दुकानामध्ये हे भेटून जाईल. आता हेच ग्लू वापरायचं, कारण याने व्यवस्थित आहे ना चिटकल्या जातं. तुम्ही फेबिकॉलचा जर वापर केला ना बराच वेळ ते होल्ड करून तुम्हाला ठेवावं लागेल. तर संपूर्ण आहे ना एका साईडला हे लावून घ्यायचं व्यवस्थित, आणि ते लावल्यानंतर आहे ना त्यावर जो कपडा आहे ना तो आपल्याला चिटकवायला घ्यायचा आहे. हे खूप स्ट्रॉंग असतं, हाताला लागल्यानंतर काढायला खूप काळजीपूर्वक काढावं लागतं. आणि त्यानंतर आहे ना हा जो कपडा आहे ना तो असा थोडासा खाली घ्यायचा. बघा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घ्यायचा आहे, कारण खालूनसुद्धा आपल्याला तो फोल्ड करायचा. तर वरतून आहे ना तो कटिंग करून घ्यायचा. हे बघा दाखवल्याप्रमाणे कटिंग करायचं आहे. आणि त्यानंतर जो खालचा जो कपडा आहे ना त्याला कसं कटिंग करायचं हे मी पुढे दाखवलं आहे. असं गरजेचं नाही आहे की वेल्वेटचाच कपडा, तुमच्याकडे ब्लाऊज पीसचा एखादा डिझायनर पैठणीचा कपडा असेल किंवा दुसरा कुठला असेल तो त्याचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. तर हे कॉर्नर्स आहे ना थोडेसे कट करून घ्यायचं आणि व्यवस्थित फिनिशिंग द्यायची. तर बघा असं हे कॉर्नर्स कट करायचे आणि अशा प्रकारे याला कट लावून घ्यायचा. असं जर व्यवस्थित कट लावून घेतला ना तर मग तुम्हाला ते फोल्ड करायला इझी पडतं. आता इथे सुद्धा आहे ना आपल्याला ग्लू लावून मग ते चिटकवून घ्यायचं आहे. कट कंपल्सरी आहे, डायरेक्टली चिटकवायला गेले तर फिनिशिंग एवढी प्रॉपर येणार नाही. आणि तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल तरीही हे इझी जमू शकतं, एवढ्या इझी पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे. तर अशा प्रकारे ना हे कट लावून घ्यायचे. आता इथे ना नॉर्मल कपड्याचं पहिले तुम्ही एकदा ट्राय करून बघू शकता, त्यानंतर तुम्ही चांगल्या कपड्यावर ट्राय करा. फक्त माप खूप प्रॉपर घेणं गरजेचं आहे. इथे 5 इंच मूर्तीचं माप घेतलं आहे. आता तुमची मूर्ती समजा 3 इंचाची आहे, तर तुम्ही काय करायचं आहे ना एक धागाच्या साहाय्याने आहे ना स्वामींच्या आहे ना डोक्याला गोल जेवढं मुकुट पाहिजे तेवढं बसवून घ्यायचा, तिथून धागा कट करायचा आणि तो मेजर करायचा. आता जर कधी तुमचं माप जर 4 आलं तर तुम्ही घ्यायचं आहे 5.5 ते 5, तेव्हा ते फोल्डमध्ये गेल्यावर बरोबर जे आहे ना 3 इंच येईल. अशा प्रकारे माप घेण्याची ट्रिक असते, ती तुम्ही तुमच्या स्वामींचं घेऊ शकतात. किंवा जर तुम्ही डायरेक्टली माझा व्हिडिओ जाऊनसुद्धा बघू शकता, त्या प्रकारेही घेऊ शकता. आता वस्त्रांचं जे आहे तेही मी दाखवण्याचा प्रयत्न करेन, पण प्रत्येकाकडेच मशीन असते असं नाही. त्यामुळे मुकुट इझिली तुम्ही बनवू शकता, मार्केटमधून तुम्हाला वस्त्र भेटून जातील. हे असं फोल्ड केल्यानंतर पुन्हा वरती ग्लू लावून घ्यायचं आहे. ग्लू असा व्यवस्थित लावल्यानंतर आहे ना एकदम प्रॉपर फिनिशिंग येते आणि हा ग्लू खूप छान आहे आणि व्यवस्थित स्टिक होतं. तर बघा अशा प्रकारे आहे ना पूर्ण ग्लू व्यवस्थित लावून घ्यायचा आणि त्यावर प्लेन कपडा. आता पुन्हा आहे ना
तोच कपडा नाही लावायचा आहे, कारण मग त्याच्यावर जे टिकल्या असतं, वर्क असतं ना, ते स्वामींच्या डोक्याला टोचतं. जसं आपल्या डोक्याला इरिटेट होतं, टोचतं, त्याच प्रकारे स्वामींनाही टोचू शकतं. म्हणून कधीही आतून तुमच्याकडे जर वेल्वेटचा सेम असेल कपडा तर ठीक आहे, नाही तर व्हाईट कलरचं अस्तर लावा सरळ सरळ. मोकळंही सोडू नका, कारण खरबुडीत भाग असतो. आणि व्यवस्थित काळजीपूर्वक याला अशा प्रकारे आहे ना, कैचीच्या साहाय्याने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. आता कट केल्यानंतर आहे ना, इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल ना, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि त्या ताईंनी नक्की कमेंट्स करा, ज्या ताईंना हा व्हिडिओ पाहिजे होता. बऱ्याच दिवसापासून त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की ताई प्लीज आम्ही घेऊ शकत नाही किंवा आमच्यापर्यंत कुरिअर पोहोचत नाही, तर आम्हाला नक्कीच दाखवा. आता सगळेच मुकुट दाखवणं मी यावर नाही दाखवू शकत. त्याचं रिझन असं आहे की हा एक प्रकारे माझा बिझनेस आहे आणि आपल्या म्हणतात ना, बिझनेसचा फायदा घेणारे मार्केटमध्ये खूप बसले आहेत. म्हणून सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकत नाही. जितकं सोप्यात सोपं म्हणजे ज्यांना करायची हौस आहे त्यांना मी दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. आणि ज्या ताईंना असं वाटतं की आम्हीही घरी बसून हा बिझनेस स्टार्ट करू शकतो, मी त्यांच्यासाठीही थोडासा विचार केला आहे. पण सध्या त्यावर इतका डीप विचार नाही झाला आहे. पण नक्की अशा काही मला कमेंट्स आल्या ना की ताई आमचे तुम्ही क्लासेस घेऊ शकता का, आम्ही असा बिझनेस स्टार्ट करू शकतो का, तर मी नक्की तोही प्रयत्न करेन. ते स्वामींवर आहे, त्यांच्या आज्ञेच्या पुढे तर आपण जाऊ शकत नाही. बघा परफेक्ट 3 माप आलं आहे, म्हणजे इथे आपल्याला हे स्टिक करायचं आहे. बघा हे बरोबर 3 माप आलं आहे. आता इथपर्यंत आल्यानंतर याला व्यवस्थित असं ग्लूने चिटकवून घ्यायचं. लगेच चिटकत नाही, वेळ लागतो. तर ते काय करायचं, हाताने दाबून ठेवू शकता किंवा इथे एखादा क्लिप लावू शकता, म्हणजे ते व्यवस्थित चिटकेल. आणि ग्लू व्यवस्थित लावायचा. हाताला लागल्यावर थोडं काढायला त्रास होतो, पण थोडं हँडवॉशने आणि पाण्याने धुतलं ना तर ते निघतं. थोडा वेळ लागतो पण प्रॉपर निघतं. त्यानंतर बघा अशा प्रकारे ना व्यवस्थित असं चिटकवून घ्यायचं. असं व्यवस्थित चिटकवल्यानंतर आहे ना, आता आपल्याला आहे ना फेट्याला जी झालर लागणार आहे, जे वरती आपण डिझाईन करतो, ती सोप्या पद्धतीने कशी बनवायची, अशा प्रकारे जी काही आहे ती झालर कशी बनवायची ते इझी प्रकारे मी दाखवलं आहे. आता याच्यामध्ये आहे ना, जेवढं तुमचं मुकुट आहे त्याला शोभेल अशी तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्यायची. इथे परफेक्ट माप नाही सांगितलं आहे. झालर लहान मोठी झाली तरी सुंदर वाटते. आणि ज्या ज्या ताईंनी व्हिडिओ बघून ज्यांना मुकुट जमलं आहे त्यांनी नक्की मला DM करा इन्स्टाला. मी नक्की बघेल. जर तुम्हाला नसेल जमत, काही प्रॉब्लेम येत असेल इथे बनवण्यासाठी, ज्या ताईंना खरंच मनापासून इच्छा आहे, ज्यांची परिस्थिती नाही. आता बघा काही ज्या ताई आहे ना त्यांना विदाऊट चार्जेससुद्धा आपण वस्त्र देतो, ज्यांची परिस्थिती नाही. पण कृपया त्याचा फायदा ज्यांची परिस्थिती नाही यांनीच घ्या. ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी घ्यायचा प्रयत्न करू नका, कारण आमचाही खूप मोठा बिझनेस नाही आहे, घरातून करतो आणि सगळ्या गोष्टींसाठी मेहनत लागते. म्हणून नक्की जर ज्यांच्याकडे खरंच परिस्थिती नाही आहे त्यांनीच या गोष्टीचा फायदा घ्या. नको त्या लोकांनी फायदा घेऊ नका. त्याचा जो काही तुम्हाला म्हणतात ना टोला बसेल तो खूप जोरात बसेल. म्हणून खरोखर ज्यांची परिस्थिती नाही अशा लोकांनी मी त्यांना स्वतःहून देते, असा काही प्रॉब्लेम नाही आहे. मी हे व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मला सांगणं योग्य वाटत नाही. पण ज्या ताईंचा एक स्वतःचा स्वाभिमान असतो ना, त्या ताईंना खरंच आपल्या स्वतःच्या हाताने स्वामींना काहीतरी बनवून त्यांना परिधान करायचं आहे, त्या ताईंसाठी हा मेन व्हिडिओ आहे. तर बघा अशा प्रकारे ना झिगझॅग करून कपडा हे करायचा आणि धाग्याच्या साहाय्याने असं. आता इथे जे मटेरियल वापरलं आहे ते प्रत्येकाच्या घरी आणि प्रत्येकाच्या आजूबाजूला भेटणारं एकदम इझिली हे मटेरियल गोष्टी आहेत की हे सगळ्यांना बनवता आलं पाहिजे. आता इथे तुम्ही तुमच्या डोक्याने कोणता कापड घ्यायचा, कसं एकदा चुकेल, पण त्या चुकीतून तुम्ही सेकंड याच्यामध्ये आहे ना नक्की परफेक्ट करायचा प्रयत्न कराल. एकदा चुकलं म्हणून ती गोष्ट सोडून दिली ना तर मग ती तुम्हाला कधीच जमणार नाही आहे. ठीक आहे, माणूस आहे, माणसाकडनं चुका होतात. तुम्ही एकदा बनवा, दोनदा बनवा, नक्की तुम्हाला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जमेल. अवघड असं काही नाही, केलं तर सगळ्या गोष्टी होतात. हे मी कुठे शिकली नाही आहे, कुठे क्लास नाही केला किंवा मलाही कोणी शिकवलं नाही आहे. मला जे काही शिकवलं ते स्वामींनी शिकवलं आणि तेव्हा मी आज हे करते.
फर्स्ट माझ्या ज्या ऑर्डर जायच्या त्यामध्ये माझंही 10-20 इकडे तिकडे व्हायचे मुकुटमध्ये. मी परफेक्ट करत करत आत्ता मी पाहिजे तेवढं परफेक्ट मुकुट बनवू शकते. मी जेव्हा शिकली, माझी प्रॅक्टिस झाली, तेव्हा ह्या गोष्टी जमायला लागल्या. तर बघा इथे एक छोटी आणि मोठी अशा प्रकारे 2 झालर आपण बनवून घेतल्या आहे. तर आता यावर जे वर्क आहे ना, ते सुद्धा आपण ग्लूच्या साहाय्याने करून घेणार. ते सुद्धा ग्लूच्या साहाय्याने करून घेणार आहोत. आजूबाजूला काही धागे निघले असतील, काही अनफिनिश असेल, कटिंग करताना थोडंफार हे बघा जसे हे धागे वगैरे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणतेही आहे ना मुकुट म्हणा किंवा कुठलंही काम जेव्हा तुम्ही करतात ना, त्यामध्ये परफेक्ट असेल किंवा परफेक्शन असेल किंवा त्याचं प्रेझेंटेशन परफेक्ट असेल तरच ती वस्तू दिसताना फिनिश आणि त्याचं ते बघून आहे ना ते सुंदर वाटतं. काहीतरी बनवायचं म्हणून बनवून स्वामींना घालू नका. ते स्वामी आहेत, ते जगाचे ब्रह्मांड आहे. काहीतरी आहे ना, खरंच खूप टाईमचं मी बघितलं आहे. काही जसं बाहुलीला आपण कसंही काही कपडे शिवतो हातावर आणि घालतो तसं. हे बघा स्वामींना फक्त एक लंगोट प्रिय आहे. हे वस्त्र, हे मुकुट, हे माणसांनी त्यांना घातलेल्या गोष्टी आहे. स्वामींना काही हौस नाही आहे कपड्यांची, दागिन्यांची. तुम्ही स्वामींचे जुने फोटो किंवा स्वामींचं खरं रूप बघितलं ना, स्वामी अक्षरशः एक लंगोटवर आहे. तर त्यांना वस्त्रांची, मुकुटाची गरज नाही आहे. हे आपली भावना, आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण ह्या गोष्टी करतोय. म्हणून काहीही घालायचं म्हणून स्वामींना प्लीज घालू नका. आणि ज्याही ताई हे वस्त्रांचा बिझनेस करत असतील किंवा स्वामींसाठी वस्त्र शिवत असतील, तर मी त्यांना रिक्वेस्ट करेल की प्लीज तुम्ही आहे ना स्वामींसाठी जेव्हा वस्त्र बनवतात ना, तर अशा विचाराने बनवा की ज्या गोष्टी आपण स्वतः परिधान करतो तेव्हा आपल्याला इरिटेट होतं, आपल्याला ती गोष्ट कुठेतरी टोचते, कुठेतरी आपल्यालाही घाम फुटतोय, काहीही प्रॉब्लेम होतोय, तर आपल्याला चालेल का? मग तुम्ही देवांना जेव्हा वस्त्र शिवतात किंवा ह्या गोष्टी करतात, तर तुम्ही कुठल्या हेतूने कोणताही मार्केटमधून कपडा उचलला आणि टाकला. आतून माझ्या प्रत्येक वस्त्राला अस्तर का असतं? कारण वेल्वेटने आहे ना गरम होतं बॉडीला, त्यावर असणारं वर्क टोचू शकतं. म्हणून मी आतून अस्तर टाकण्याचं रिझन हे आहे की माझ्या प्रत्येक वस्त्राला, प्रत्येक मुकुटाला आतून आणि बाहेरून प्रॉपर असं अस्तर असतं, प्रॉपर फिनिशिंग असते की माझं वस्त्र घातल्यानंतर कुठे स्वामींना काहीही टोचलं नाही पाहिजे, इरिटेट नाही झालं पाहिजे, याची मी काळजी घेते. जर वस्त्र बनवताना किंवा वर्क करताना एकही डायमंड पडलेला असेल तर मी अक्षरशः ती पूर्ण मुकुटाची डायमंड काढून नवीन लावते. मी इतकी काळजी घेते स्वामींचे वस्त्र बनवताना. बनवायचं म्हणून काहीही बनवून कधीही बिझनेससाठी अशा गोष्टी करू नका. ते स्वामी आहेत, त्यांनी आपल्याला ही सेवा दिली आहे, तर आपले 100% आपण त्यात कसे द्यायचे याचा नक्की विचार करा. आता काही ताईंचं म्हणणं असतं की ताई तुमचे वस्त्रांच्या कॉस्ट जास्त आहे, म्हणजे जेमतेम बोलतात. बाकी सगळ्यांना जे माहिती आहे, जे मागवतात त्याची क्वालिटी, त्याच्यावरचं वर्कचं केलेलं काम, त्याच्यामागची मेहनत आणि त्याच्यामागची कला हे बघितल्यानंतर त्यांना विश्वास होतो की याच्यावर तेवढं काम केलं गेलं आहे आणि ताई जर वस्त्र देत आहेत त्या किमतीचे तर तेवढे पुरेसे आहे म्हणजे त्या कामासाठी. म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल माझे वस्त्र महाग आहे, त्याची कॉस्ट जास्त आहे, तर कृपया मला कमी करा. यासाठी प्लीज कॉल मेसेज करू नका. तुम्ही एकच वस्त्र घ्या, त्याची क्वालिटी चेक करा, ते कसे आहे बघा, त्यानंतर तुम्ही पेमेंट करा. आपण वस्त्र घेताना कुठल्याही प्रकारचा पेमेंट घेत नाही. त्याचं कारण असं आहे का मग कस्टमर खूप इरिटेट करतात आणि एखाद्याचे पैसे घेतल्यानंतर आहे ना अक्षरशः नोकरासारखं तो ट्रीट करतो. आणि मी ही सेवा करते स्वामींची, तर मला इथे कुठेही माझा इगो हर्ट करून किंवा मी कोणाचेही 2 बोलणे खाण्यासाठी ही सेवा करत नाही आहे. म्हणून ही मला स्वामींनी दिलेली सेवा आहे, तर स्वामींचाच हक्क आहे मला बोलण्याचा, इतरांचा हक्क नाही आहे. आता एक लास्ट जो व्हिडिओ झाला ममता जोशी ताईंचा, मेघाताईंनी तो व्हिडिओ टाकला होता, मी बघितला. मला खूप वाईट वाटलं की हे काम ना तुम्ही म्हणतात ना तितकं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी ना खूप मेहनत, कष्ट लागतात आणि जे काही कष्ट आहे ना ते करण्याची ताकद स्वामींनी दिली आहे. तेव्हा हे बघा, हे जे काम आहे ना आम्ही तिघी बहिणी मिळून करतो, तरीही आमच्या ऑर्डर कंप्लीट होत नाही. माझ्याकडे 1-1 महिना, 2-2 महिने आधीच्या ऑर्डर बुक असतात.
कुठलीही ऑर्डर मी आज बनवली बाय चान्स असं होतं, ते पण स्वामींच्या इच्छेनुसार. अशा खूप ताई आहे की त्यांनी आज माझ्याकडे ऑर्डर केली आणि खूप कमी ताई आहे की आज ऑर्डर केली आणि 2 ते 3 दिवसात मी त्यांची ऑर्डर दिली असेल. स्वामींच्या इच्छेनुसार फुलंही पानंही हलू शकत नाही. तर प्लीज ताईंनो हे समजून घ्या. ममता ताई एकट्या सगळं सांभाळतात, त्यांना सपोर्ट करा, ना की त्यांना निगेटिव्ह कमेंट्स. त्यांचा कुरिअरचा खरोखर प्रॉब्लेम आहे आणि घरातलं सांभाळून त्यांना ह्या गोष्टी करणं इतकं सोपं नाही आहे. एकट्या माणसाला कुरिअर पॅक करणं, कुरिअर पोहोचवणं, मेसेजला रिप्लाय करणं, ऑर्डर बनवणं, काही लोकं चुकीच्या ऑर्डर देतात, त्यांना पुन्हा रिऑर्डर करणं, ह्या गोष्टी सोप्या नाही आहे. जे काही मेघाताईंनी समजून सांगितलं आहे ते लक्षपूर्वक ऐका. त्याही बसल्या आहेत तर कोणाकडनंही त्या ₹1 न घेता प्रमोशन करतात. तर त्यांच्याही शब्दाचा मान ठेवा आणि आपला माणूस काहीतरी करतो आहे, आपला मराठी माणूस काहीतरी करतो आहे, तर त्या माणसाला सपोर्ट करा. हे बघा, ही स्वामी सेवा आहे. मग तुम्ही स्वामी भक्त नसालच म्हणून तुम्ही फक्त स्वामींचा आहे ना दिखावा दाखवता आहे की आम्ही स्वामींना असे वस्त्र घालतो आणि तसे, आणि जो वस्त्र बनवण्याची कला स्वामींनी दिली त्याचंच मन दुखवताय. तर मग तुम्ही कुठले स्वामी भक्त आहात? स्वामींच्या इच्छेनुसार काहीच गोष्टी होऊ शकत नाही. जेव्हा तुम्हाला ही गोष्ट माहीत असताना जर तुम्ही एखाद्याला निगेटिव्ह कमेंट्स करताय, एखाद्याला समजून घेत नाही आहे, ठीक आहे, त्यांचे पण प्लस मायनस काही पॉईंट असेल, पूर्णपणे तुम्ही चुकीचे असंही माझं म्हणणं नाही आहे. पण समजून घेणं हीच खरी स्वामींची भक्ती आहे ना. कोणाचं तरी मन दुखवून तुम्ही स्वामींना जर वस्त्र घालत असाल तर सांगा ते कितपत योग्य आहे. तर इथे दाखवल्याप्रमाणे ना वर्कच्या ज्या गोष्टी आहे ना, जिथे बक्रम वगैरे भेटतं स्टेशनरीच्या दुकानात, हे तुम्हाला इझिली भेटेल. तर बघा, अशा प्रकारे हे स्टिक करून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ना ताईंनो, थोडंसं समजून घ्या, त्यांनाही समजून घ्या. त्याही स्वतःचं फॅमिली सांभाळून हे काम करतात. म्हणजे त्यांनाही एक कमेंट्स निगेटिव्ह आली म्हणून 10 कमेंट्स निगेटिव्ह नका करू. ज्या माणसाने निगेटिव्ह कमेंट्स केली आहे फर्स्ट टाईम, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा. दादा ताई बघा, थोडंसं तुम्हीही समजून घ्या. मी समजू शकते की एवढं 4 महिने 5 महिने जेव्हा तुम्ही खूप आशेने स्वामींना तुम्हाला वस्त्र घालायचे असतं आणि आमच्याकडून लेट होतं, तेव्हा तुम्हालाही वाईट वाटतं सगळ्या गोष्टी. पण काय होतं ना, समोरच्या व्यक्तीला आहे ना, जरा तुम्ही 1-2 वेळा रिपीट केलं ना, तर नक्की तोही रिप्लाय करतो आणि देण्याचा प्रयत्न करतो. आणि खरोखर मी स्वतः त्यांच्याशी बोलले आहेत. कुठेही पैशांसाठी असा ते बिझनेस करत नाही आहे. पैशांसाठी करायचा असता तर त्यांनी आहे ना पैसे घेऊन तुमचा नंबरच ब्लॉक करून टाकला असता. आणि त्यांचे स्वतःचेही खूप पैसे बुडाले आहे, हे त्यांच्याशी बोलल्यानंतरही मला कळालं. स्वामींच्या कृपेने मला असे कुठलेही स्वामी भक्त भेटले नाही आहे की ज्यांनी माझा ₹1 तरी बुडवला आहे. आणि मी स्वामींकडे हीच प्रार्थना करेल की ममता ताईंनासुद्धा असं कोणीही भेटू नये की त्यांचे प्लीज पैसे बुडवू नका. ह्या कामासाठी खूप कष्ट लागतात. तुम्ही त्यांचे आज ₹10 बुडवले तर तुमचे ₹20 नक्की जाणार. त्यांचे काय, कधीही कोणाचे पैसे बुडवू नका. तर बघा, अशा प्रकारे आपलं मुकुट झालं आहे. आणि बघा किती सुंदर मुकुट झालं आहे. आणि हे मुकुट फक्त तुम्ही स्वामींना नाही तर कृष्णालाही घालू शकता. आता तुम्ही जर ही मीटरवर घेतली ना, एक 18 रुपये मीटर, ₹32 मीटर किंवा ₹30 मीटर, अशा प्रकारे ही तुम्हाला, याला डायमंड चेन बोलतात. आणि ही जी आत्ता लावते ना त्याला बॉल चेन बोलतात. तर डायमंड चेन तुम्ही बोललात किंवा दुकानदाराला ही गोष्ट दाखवली ना, तुम्हाला भेटेल. अक्षरशः आहे ना, आता माझं जे सामान असतं ते बल्कमध्ये असतं, तर तुम्हाला थोडं महाग पडू शकतं. आता तुम्ही कुठल्या सिटीत राहता, कुठे, त्यानुसार. आणि मी दाखवलं आहे म्हणून असंच सेम नाही, तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सुद्धा हे मुकुट बनवू शकता. आणि जेव्हा आपल्या हाताने बनवून तुम्ही स्वामींना घालाल ना, तर खूप सुंदर ती सेवा असते. आणि ताईंनो बघा, तुम्ही ऑर्डर देता, सगळ्या गोष्टी मान्य आहे, पण स्वामींच्या इच्छेनेच ह्या गोष्टी होतात. कधी काही ताईंच्या ऑर्डर बनवून सगळं झालेलं असतं, तरीही ते कुरिअर पोचतच नाही. ते कुरिअर घरातच राहतं, तिकडेच काहीतरी प्रॉब्लेम होतो. आणि ज्यावेळेस स्वामींची इच्छा असते तेव्हाच ते पोचतं. तर तुम्हीसुद्धा काही या गोष्टी आहे ना थोड्याशा समजून घ्या. आपण स्वामी भक्त आहोत, आपण एकमेकांना समजून घेणं हीच खरी सेवा आहे, ना की कोणाचं मन दुखवून, कोणाला तरी त्रास देऊन, कोणाचे पैसे बुडवून. जर तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर त्या सेवेला काहीच महत्त्व नाही. आणि एखादा आपली जी खरी सेवा आहे ना, कोणीतरी काहीतरी चुकीचं करतं आहे ना, तर त्याला आपण चांगलं समजवणं, त्याची जे डोकं आहे ना ते पॉझिटिव्ह करणं, हे खूप गरजेचं आहे.
यापेक्षा चांगली सेवा स्वामींची कुठलीच नाही. बघा किती सुंदर मुकुट वाटतं. हे अतिशय साधं आणि सिंपल मुकुट आहे, जे कोणीही इझिली घरी बनवू शकतं. नाही समजलं तर मला कमेंट्स करा, मी सांगण्याचा प्रयत्न करेल. पण 30-30 कमेंट्स नका करू. जसं माझ्या देवांच्या मूर्त्या मी कुठून घेतल्या आहे, हे कमेंट जशी मला पुन्हा पुन्हा येते तसं नका करू प्लीज. मी खूप वेळात वेळ काढून तुम्हाला हे मुकुट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आवडलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि श्री स्वामी समर्थ.